आय व्हेरी फाईन. ग्रेट. तो खरं तर खूप दिवसातून बोलतोय. म्हणजे आपण असं एसबीपी आणि त्यानंतर असं मीटिंग वगैरे घ्यायचं भाग्य खरं तर आपल्याला खूप दिवसातून प्राप्त होतंय असं म्हणू शकतो आपण. सुरुवातीला प्रश्न कसं वाटतंय? जॉईनिंग अगेन. मला छान वाटतंय. मला असं डेजावू टाईप होतंय, की खूप दिवसांनी परत काहीतरी नवीन काम किंवा सेम गोष्टी आपण एसबी मध्ये असताना करायचोच. सो काइंड ऑफ अ डेजावू. गुड. सो खरं तर खूप दिवस आपण इव्हन कॉन्टॅक्ट मध्ये पण नव्हतो. अर्थात तुझं सुरू होतं एम ए सायकॉलॉजी, त्यानंतर फार जास्त माहिती पण नाहीये. आणि माझं माझं तर वेगळंच सुरू होतं काही काही. सो सांग, काय करते किंवा काय सुरू आहे तुझं आता? ओके. सो सध्या मी सायकॉलॉजी पूर्ण केलं याच वर्षी मास्टर्स आणि त्यानंतर मी एका ऑटिझम सेंटरला आता ॲज अ बिहेवियरल थेरपिस्ट म्हणून काम करते. सो आमच्या सेंटरमध्ये बेसिकली अशी मुलं येतात ज्यांना ADHD, ऑटिझम आणि त्याच्यासोबतच इतर अनेक मेंटल डिसऑर्डर्स आहेत आणि त्यांना त्यांच्या बिहेवियरच्या रिलेटेड काही चॅलेंजेस सध्या फेस करावे लागतात आणि डील करण्यासाठी म्हणून ते थेरपीला येतात. सो ती काइंड ऑफ थेरपी मी तिथं प्रोव्हाईड करायचा सध्या प्रयत्न करते. ओके, फाईन. बॅकग्राऊंड छान आहे तुझं खरं तर. पण ठीक आहे. इट्स ओके. तर मला हे विचारायचं होतं की जे तू मध्ये मध्ये शब्द वापरलेस, एडीएचडी त्यानंतर ऑटिझम, काय आहे ऑटिझम किंवा एडीएचडी माहिती नाहीये, किंवा मला हे विचारायचंय की हे आत्ताच जास्त प्रचलनात येत आहे का हे आधीपासून होतं, फक्त ते रेकग्नाइज झालं नव्हतं. सो काय आहे हे नेमकं? ओके. सो असं नाहीये की आत्ताच येत आहे वगैरे, तर आधीपासून या गोष्टी होत्या. पण मी असं म्हणेन की खूप साऱ्या रिसर्च थ्रू किंवा खूप साऱ्या एक्सपेरिमेंट थ्रू आपण त्याला लेबल करायला शिकलो आता आता ॲज अ ऑटिझम. सो आता अशी मुलं असतात की आता अगदीच ऑटिझमचा शब्दशः आपण मराठीमध्ये कन्व्हर्जन करायचं झालं तर स्वमग्न. पण स्वमग्नपेक्षा पण मी असं म्हणेन की वस्तुमग्नता. म्हणजे एखाद्या वस्तूसोबत तू किती वेळ घालवू शकतोस? जास्तीत जास्त तास किंवा 2 तास किंवा 3 तास. ऑटिझम असणारी मुलं त्यांचं ऑब्सेशन एवढं ज्या नेक्स्ट लेव्हलचं असतं, की ती त्या वस्तूसोबत अगदी 6-7 तास म्हटलं तरी बसू शकतात. त्यानंतर त्या वस्तू म्हणजे ती वस्तू जर हातात असेल तर त्यांना दुसरं काहीच लागत नाही. एवढं त्या वस्तूमध्ये मग्न होऊन जातात. नॉट जस्ट वस्तू पण यामुळे मुद्दा असा होतो, की स्वमग्न हे नाव का पडलं असावं असं मला वाटतं, की त्या मग्नतेमुळं समाजासोबतचा कनेक्टच तुटतो किंवा समाजाची जी गरज तुला वाटते, जी गरज मला वाटते किंवा जे आपण म्हणू शकतो, की अ, मला असं वाटतं, की माझ्या अवतीभोवतीची माणसं आहेत, त्यांच्याशी मी जाऊन बोलावं, त्यांच्यासोबत इंटरॅक्ट करावं. ती गरजच त्यांना उरत नाही, कारण त्यांचं पूर्ण ऑब्सेशन किंवा पूर्ण लक्ष एका स्पेसिफिक वस्तूमध्ये किंवा स्वतःमध्ये असतं. सो ते ओके. स्वतःसोबत राहतात, स्वतःसोबत खुश असतात आणि त्यापेक्षा सोशल कॉन्टॅक्ट कुठलाच नको असतो. मग हळू ते नको असणं कधी-कधी भीतीमध्ये परावर्तित होतं. सो त्या सोशल गोष्टींची तुम्हाला भीतीच वाटते. खूप जास्त माणसं येतायत आजूबाजूला किंवा एखाद्या क्राउडमध्ये जायचंय, तर हे नको वाटतं. आणि त्याच्यामुळे खूप सारे चॅलेंजेस येतात. मग तुमच्या कम्युनिकेशनवर असेल किंवा एखादा चेंज एक्सेप्ट करणं जे असतं, हे पण ऑटिझमचं एक लक्षण आपण म्हणू शकतो, की चेंज लवकर अडॅप्ट नाही होत त्या मुलांना. रोज मला माझी आई दूध आणून देते एका स्पेसिफिक टायमिंगला आणि अचानक ती पर्सन बदलते. लाइक आज मला बाबांनी आणून दिलं, तर मला त्या गोष्टीचा पण त्रास होतो. सो ऑटिझम ही अशी स्थिती आहे, मी अवस्था म्हणतो आपण त्याला, स्वमग्नता ही एक अवस्था आहे, जिथं आपण चेंज पटापट स्वीकारू शकत नाही. त्या गोष्टींचा त्रास होतो किंवा बिहाइंड द मीनिंग जे असतं आपल्या सेंटेन्सच्या मधलं अर्थ किंवा सेंटेन्सच्या अ, मागचा अर्थ, हायडिंग जे हिडन मीनिंग आपण जो म्हणतो, मिनिंग तो लक्षात येतो. मिनिंग बिटवीन द सेंटेन्स. ओके, बिटवीन द हां. मिनिंग काहीतरी असतं. ओके, हा. या सो मुद्दा असा असतो की मी जेव्हा तुला स्ट्रेट फॉरवर्ड म्हणते की लेट्स से अन्न आपला संपर्क फार तुटलाय, तर तो खूप आहे तसा लिटरल मिनिंग घेणारी एक जनता असते की तुटलाय म्हणजे खरंच काहीतरी तुटलं असेल असं जे कॉन्टॅक्ट किंवा कॉम्प्रिहेन्शन होतं तसं काहीतरी होतं. म्हणजे आपल्याला त्या गोष्टीचा मतीत अर्थ नाही कळत, पण आहे तसं लिटरल मिनिंग घेतला जातो.
सो अशा काही पद्धतीचे छोटे छोटे मी म्हणेन की त्याचे आयाम आहेत ऑटिझमचे. असं नाही की सगळीच लक्षणं एका माणसाच्याच असतात किंवा असं असेल तरच, असं काही स्ट्रेट फॉरवर्ड लक्षणं नाही आहेत ऑटिझमची. पण यातले काही ना काहीतरी 2-4 मुद्दे त्या व्यक्तीमध्ये असतात आणि त्याच्यामुळं त्याला खूप सारे चॅलेंजेस फेस करावे लागत असतात. मोस्टली ऑटिझममध्ये तुमचे ट्रिगर पॉइंट्स असतात. जे ट्रिगर पॉइंट्स जर का तुम्हाला बेसिकली ते ट्रिगर झाले तर तुम्हाला टँट्रममध्ये तुम्ही जाता. मग त्या टँट्रमचे वेज पण खूप असतात. कोणी अचानक अग्रेसिव्ह होतं, कुणी खूप जोरात रडायला लागतं. त्या रडण्याचा तुम्हाला खूप जास्त त्रास होतो. स्क्रीमिंग असतं काही जणांचं टँट्रममध्ये किंवा मी म्हणेन की काही जणांचं हिटिंग पण असतं किंवा काही जण फ्लॉपिंग करतात, की मी जमिनीवर जाऊन पडतोय कुठे, कुठे, कुठे. म्हणजे तुम्हाला त्रास झाल्यानंतर ते एक्सप्रेस करण्याचे हे वे आहेत आणि तो त्रास ह्या लेव्हलचा असतो की तुमचे हे वेज पण खूप एक्स्ट्रीम लेव्हलचे असतात. आणि त्याच्यामुळे मग तुम्हाला त्या त्रास होतोच, पण तुमच्या आजूबाजूच्या लोकांना पण त्या गोष्टीचा बराचसा त्रास होतो. ओके, सो ऑटिझम म्हणशील तर हम्म. स्वमग्नता, हे आपण डिरेक्टली लिटरली मराठीमध्ये ट्रान्सलेशन करू शकतो त्याचं, राईट? तर मी ऍक्च्युली ऐकलं होतं, इव्हन अच्युत गोडबोले सरांचं पुस्तकही आहे याच्यावरती. तो म्हणजे ऑटिझम ह्या नावाचंच पुस्तक आहे. तर आणि इव्हन जे सायकोलॉजिस्ट असतात, ज्याला आपण पिडियाट्रिशियन्स म्हणतो ना, जे लहान मुलांचं हा म्हणजे हम्म. तेच सगळं. इव्हन जे चाइल्ड सायकोलॉजिस्ट असतात त्यांना ते फार भारी शब्द वापरतात, तो म्हणजे की स्पेशल चाइल्ड. मला हे खूप भारी वाटतं त्यांना. स्पेशल म्हणजे आपण इव्हन नॉर्मल बोली भाषेत जरी म्हणायचं झालं तरी स्पेशल इज समथिंग गुड, राईट? आणि इव्हन ऑटिझम बद्दल ज्यावेळी मी ऐकतो, ज्यावेळी माहिती करून घेतो किंवा ज्यावेळी वाचतो, त्यावेळी मला असं समजतं की ऑटिझमची ही मुलं फार कुठल्या तरी एका गोष्टीमध्ये एवढी भारी असतात, म्हणजे मॅथमॅटिकल एबिलिटीज काही जणांच्या खूप भारी असतात, काही जण एखाद्या कुठल्या तरी आर्टिस्टिक मध्ये खूप भारी असतात. सो मला असं वाटतं की ऍक्च्युली त्यांच्यामध्ये कुठली तरी गोष्ट खूप भारी आणि खूप स्पेशल असते. तू काय सांगशील याबद्दल? हो, असतं. म्हणजे दरवेळेस असं असेलच असं नाही, पण बऱ्याचदा असतं. म्हणजे बऱ्याचदा तुमची म्युझिकल एबिलिटी त्या मुलांची, म्हणजे मला असं म्हणायचं की दुसऱ्या कुठल्याही इंटेलिजन्सवर ऑटिझमचा परिणाम नाही होत. म्हणजे तुमचा म्युझिक इंटेलिजन्स आहे किंवा तुमचं मॅथमॅटिकल इंटेलिजन्स आहे, तर त्या इंटेलिजन्सवर नाही परिणाम होत. आता आमच्या सेंटरला काही बाळं आहेत, जी अशी मांड करतात की मला एका स्पेसिफिक तालच ऐकायचा आहे फोनवरती. की मला हा ताल ऐकव, मला त्रिताल ऐकायचा, मला हा ताल ऐकव, मग मी ही गोष्ट करेन. किंवा काही मुलं आहेत जी खूप सुंदर पियानो वाजवतात किंवा काही मुलं, आता आमच्याच सेंटरला एक असा मुलगा आहे ज्याचं रिक्षाचं ऑब्सेशन इतकं भयंकर आहे की तो रिक्षाचे नंबर त्याला खूप करेक्ट लक्षात राहतात. तर तो आज कुठल्या ऑटोने आलाय, तो त्याचा नंबर आहे तसा सांगू शकतो ओके. पूर्ण. सो दिस इज काइंड ऑफ स्पेशालिटी किंवा आम्ही म्हणेन की इट इज काइंड ऑफ एक्स्ट्रा ऑर्डिनरी थिंग. या. पण ती आपण ऍज अ एक्स्ट्रा ऑर्डिनरी म्हणून कन्सिडर नाही करू शकत, कारण काहीतरी खूप रुटीनच्या बेसिक लेवलच्या गोष्टींना ते लोक चॅलेंजेस फेस करतात. हम्म. खरं तर म्हणजे जेवढा माझा फिलॉसॉफीचा थोडासा अभ्यास आहे, त्यावरून असं ऍट द एंड सगळे वाटतात, म्हणजे सगळे म्हणतात की स्वमग्नता किंवा स्वतःमध्ये आत येणं, त्यानंतर इनवर्ड होणं, ह्या गोष्टी किती भारी आहेत, किती छान आहेत. सो काहीच मला वाटतं की उलट तेच नॉर्मल आहेत, आपणच थोडे बिघडलेले आहोत. म्हणजे स्वमग्नता वगैरे ह्या गोष्टी मला असं लिटरली वाटतं. इव्हन मी हे तुला एकदा बोलूनही दाखवलं होतं की अरे हे उलट खरं भारी आहे. म्हणजे ऍट द एंड ज्यांना सेंटरमध्येच जायचंय ना, ज्यांना इनवर्डच व्हायचंय, त्यांच्यासाठी की ते ऑलरेडी त्यांना ते आहेच. मी याला धरून एक खूप छान किस्सा सांगू शकते तुला की एक आई आली, म्हणजे नवीन ऍडमिशन घ्यायचं होतं सेंटरमध्ये आणि एक आई आली आणि ती माझ्या मॅमशी, म्हणजे ज्या आमच्या हेड आहेत त्यांच्याशी बोलत होती. बोलता बोलता ती म्हटली की आम्ही त्याला शाळेत टाकलंय आणि शाळेतून असं आलं की नाही तुमच्या मुलामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि म्हणून मग आम्ही इथं आलोय. तर माझ्या ज्या मॅडम होत्या त्या एकदम तिच्यावर अशा एकदम उखडल्याच की ते म्हणतात प्रॉब्लेम इज इन स्कूल, शाळेत प्रॉब्लेम आहे. आपली गरज म्हणून आपण मुलाला इथं आणतोय की आपल्याला वाटतं त्यानं लोकांशी चार जाऊन बोलावं, आपल्याला वाटतं की त्यानं समाजात मिक्स व्हावं, आपल्याला वाटतं की त्याचे सोशल स्किल्स चांगले असावेत. त्या मुलाला गरज नाहीये सध्या समाजात. तो हम्म. तसाच राहू शकतो, त्याला कोणी येऊन त्याच्याशी बोलावं असं नाही वाटत. सो तुमची गरज आहे म्हणून आपण त्याला थेरपी देतो, त्याची गरज आहे म्हणून थेरपी नाही देत. सो बरोबर. मुलामध्ये प्रॉब्लेम नाहीये, पण आपल्या कन्सेप्ट मध्ये आहे की आपण वेगळ्या गोष्टींना नॉर्मलाइज केलंय
आणि आपण त्या गोष्टींना सामावून घेऊ शकत नाही. ही आपली कमी आहे, कुठेतरी आपली कमतरता आहे असं मी म्हणेन. सो सेम गोष्ट जी तू बोललास की ते आहे, आपला अप्रोच जास्त मॅटर करतो. आपण कुठल्या गोष्टी नॉर्मलाइज केल्यात आणि खऱ्या कुठल्या गोष्टी योग्य आहेत ह्या पण खूप मॅटर करतात. ते एक छान स्टोरी आहे. एक गाव असतं ज्यातले सगळेच आंधळे असतात. ओके, कुणाला काहीच दिसत नाही, सगळेच बाय डिफॉल्ट जन्माने आंधळे असतात. ओके, तर एक माणूस तिथं जातो कारण त्याला एक मुलगी आवडते. बरोबर, तर तीही आंधळी असते पण त्याला ती आवडते, पण ह्याला दिसत असतं, जो की बाहेरून आलेला असतो. आणि तो जो सांगत असतो की जग असं आहे, जग तसं आहे, हे इंद्रधनुष्य हे कलर्स आहेत खूप भारी, नदी अशी वाहते वगैरे वगैरे. त्यानंतर हे मला पर्वत इतके सुंदर दिसत आहे, तर ते त्यांना नॉर्मल नाही वाटत. हे म्हणतात हे चुकीचं आहे, हा कुठला तरी वेगळा आहे किंवा हे खोट आहे. मग ऍक्च्युली ऍट द एंड त्या स्टोरीचं असं होतं की अख्खं गाव त्याला चुकीचं समजवतं, कारण नॉर्मल ही गोष्ट त्यांच्या दृष्टीनं न दिसणं ही असते, जी की खरं तर चांगली गोष्ट आहे की दिसणं. बरोबर. सो काहीच मला असंच वाटतं की उलट त्या दृष्टीने बघितलं जावं. मे बी सगळ्यांना जो काय म्हणतो आपण ते स्वमग्नता थोड्या तरी प्रमाणात यावी, उलट शिकून घेता यावी त्या सगळ्या गोष्टींकडून. अर्थातच म्हणून आपणच बहुतेक काइंड ऑफ त्या करुणेनंच म्हणतोय पुन्हा की बहुतेक आपणच नॉर्मल नाही आहोत, हे नॉर्मल असतील बहुतेक त्या स्पेशालिटीच्या दृष्टीतून. ओके, त्यानंतर तू एडीएचडी म्हणलीस, सो व्हॉट इज दॅट एडीएचडी? ओके, सो अटेन्शन डेफिशियन्सी अँड हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर. सो बऱ्याचदा तुमच्यामध्ये अटेन्शनची डेफिशियन्सी असते. तुम्ही एखादी गोष्ट जास्त वेळ अटेंड नाही करू शकत किंवा त्या त्या गोष्टीवर अटेन्शन नाही देऊ शकत, लक्ष देऊन एखादी गोष्ट नाही करू शकत. आणि सेम सेम टाइम तुमच्याकडे हायपर ऍक्टिव्हिटी पण असते, की खूप जास्त हायपर होऊन गोष्टी करणं. जर मला साधं माझ्या आवडीचं काम जरी करायचं, मला व्हिडिओ जरी बघायचा आणि माझ्या खूप आवडीचा व्हिडिओ आहे, तर मी त्या आवडीने इतके जास्त हायपर होते की मला कळत नाही मी माझे ते जास्त आवड कशी एक्सप्रेस करू. आणि मग खूप वेगवेगळ्या पद्धतीने ती हायपर ऍक्टिव्हिटी बाहेर येतात. जसं की आता आमच्याकडे एक आहे, तो हात चावतो खूप जोरात, ओके ओके. बायटिंग होतं त्याचं, का ते हायपर ऍक्टिव्हिटी इट इज. किंवा एखादी गोष्ट अटेंडच न करू शकणं, किंवा लेट्स से तुला सांगितलंय की सध्या एक अर्धा तास 15 मिनिटं एखादं गणित सॉल्व्ह करायचंय, तर तू ते अटेन्शन देऊन सॉल्व्ह करू शकतोस. काही मुलं अशी असतात की त्यांच्याकडे ती ॲबिलिटीज नाही की ते 5 मिनिटं सुद्धा अटेंड करू शकतील एखादी गोष्ट. त्यांना लगेच काहीतरी चेंज हवाय, त्यांना लगेच कुठेतरी दुसरीकडे जायचंय. सो एडीएचडीची बाळं जी असतात ती ती एका स्पेसिफिक गोष्टीवर थांबू नाही शकत. त्यांना खूप चेंज फटाफट फटाफट हवा असतो आणि त्यांच्याकडे हायपर ऍक्टिव्हिटी पण असते. ते बरोबर. खूप जास्त ऍक्टिव्हली होऊन एखादी गोष्ट ते करू शकतात. सो दॅट इज ओके. एडीएचडी. एडीएचडी ते अटेन्शनची डेफिशियन्सी असणं असं म्हणू शकतो आपण, राईट? हा, येस. ते नावातच आहे, अटेन्शन डेफिशियन्सी. करेक्ट. तुझी थोडी रेंज आय थिंक घडली आहे का? एकदा फक्त चेक करशील, थोडीशी घडली आहे. माझ्याकडे वायफाय आहे, मला तुझा पण चेहरा असा ब्लर दिसतोय. आपलं वायफाय ठीक आहे ना बी? आमचं ठीक आहे. बरं ठीक आहे, ते काय माहिती. ठीक आहे, इट्स ओके. ओके, नो प्रॉब्लेम, काय हरकत नाही. ओके, तर एडीएचडी बद्दल आपण बोललो. खरं तर मला हे पण सांगायचंय की तू आता जो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे इव्हन नॉर्मल लोकांचा, तो हा आहे की अटेन्शन स्पॅन कमी होणं. म्हणजे तू 2 तास स्क्रोल कर, त्यानंतर एखाद्या माणसाला बसव म्हणायचं 15 मिनिटं तरी वाच, तो म्हणेल नाही बहुतेक नाही होत आहे. सो बहुतेक अटेन्शन स्पॅन खूप कमी होत चाललंय. सो डोंट नो, पण त्याच काहीसं रिलेटेड किंवा तशाच संदर्भातलं हे जे बाय डिफॉल्ट, बाय नॉट डिफॉल्ट बट अगेन त्या मुलांमध्ये आलेलं असतं, त्याला म्हणू शकतो आपण एडीएचडी. ओके, सो ह्या संदर्भात तू काम करतेस सध्या? ओके. येस, मी त्यांचे बिहेवियरल थेरपिस्ट म्हणून काम करते. गुड, बिहेव्हिअरल थेरपिस्ट. येस. ओके, तुम्हाला हे विचारायचं होतं की ह्याचं मूळ कुठं आहे, म्हणजे व्हाय दिस काइंड ऑफ डिसिजेस फॉर्म ओनली, म्हणजे व्हाय दे कम अप विथ द चाइल्ड. म्हणजे आपण ह्याला, म्हणजे मी जेवढा ऐकलंय किंवा त्याच्याविषयी माहिती करून दिले, तर हा जेनेटिकली डिफॉल्ट असू शकतो का, म्हणजे जर तू बघितलंस तर, आणि किंवा ह्याची मुळं कुठपर्यंत जातात? ओके, सो सी, आता मेन कारण
म्हणजे लेट सी की मी पावसात भिजले म्हणून मला सर्दी झाली, इतकं स्ट्रेट फॉरवर्ड ऑटिझमचं नाहीये. हम्म. आपण शोधू नाही शकत की XYZ गोष्ट घडली म्हणून ऑटिझम झाला. पण जसं तू म्हटलास की त्याची खूप सारी मुळं आपल्याला जेनेटिक्स मध्ये मिळतात, की जेनेटिकली काहीतरी लोचा असतो आणि त्याच्यामुळं ऑटिझम झालाय बाळाला. किंवा मी त्याही पुढे जाऊन सांगेन की इट इज अ न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर. सो न्यूरोलॉजिकली जी डेव्हलपमेंट होणार असते बाळात एका स्पेसिफिक वर्षानंतर, बाळ 1 वर्षाचं होत आहे, 2 वर्षाचं होत आहे, 3 वर्षाचं होत आहे, या ह्याच्यामध्ये ज्या पद्धतीने ज्या वेगाने डेव्हलपमेंट व्हायला हवी, जे माइलस्टोन्स त्या बाळाने कव्हर करायला हवे, त्या वेगाने ते माइलस्टोन्स कव्हर नाहीत होत. ओके. सो इथं प्रॉब्लेम येतो. बेसिकली ऑटिझम इज दॅट. किंवा मी म्हणेन की जर रिझन झाले तर ते जेनेटिक्स मध्ये का मिळतात, तर जेनेटिकली हा प्रॉब्लेम होतो की तो वेग नाही पकडू शकत बाळ, कारण न्यूरॉन्सची तेवढी जास्त निर्मिती झालेली नसते त्या वेगाने. म्हणजे उद्या मला अगदी अगदी फाईन मोटारचा जरी प्रश्न असला तर माझी ग्रीप जर माझ्या वयाच्या एक 3ऱ्या-4थ्या वर्षी बसत असेल, तर माझे न्यूरॉन्सच डेव्हलप नसतील झाले त्या वेगाने माझ्या वयाच्या 3ऱ्या-4थ्या वर्षी, तर माझी ती ग्रीप नाही बसणार. बरोबर. त्यासाठी मला एक्स्ट्रा कष्ट काहीतरी एक्सटर्नली घ्यावे लागतील. पण जितकं ते आपोआप होतंय नॉर्मल मुलांच्या, तितकं ते ऑटिझम मध्ये किंवा कुठल्याही न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर मध्ये नाही होत आहे. सो हा प्रॉब्लेम असतो. ओके. सो ह्या रिलेटेड गोष्टी आहेत. येस. ओके. सो आपण काल बोलतानाच बघ तू म्हटलीस की जो आता खरं तर महत्वाचं मला समजलं तू काय करतेस सायकोलॉजीशी रिलेटेड, त्यानंतर ADHD ऑटिझम या सेंटरमध्ये बिहेव्हिअरल थेरपिस्ट म्हणून काम करतेस आणि विच इज ऍक्च्युअली रिलेटेड टू सायकोलॉजी ओनली, आणि स्पेशली म्हणायचं झालं तर चाइल्ड सायकोलॉजी, राईट? तर तू ते आता बघतीयस तिथले पालक, त्यांची मेंटॅलिटी, त्यांचं त्यांच्या मुलांकडे बघणं, त्यांना शिकवणं, त्यानंतर त्यांच्याशी डील करणं, ह्या सगळ्या गोष्टी. आणि इव्हन कालही म्हणलीस तू की हे खूप महत्वाचं आहे सध्या की पालकत्व लेखान गंडत चाललंय, किंवा आतापर्यंत गंडत आलंय काइंड ऑफ, वेगवेगळ्या अर्थांनी सुद्धा. तर चला त्याविषयी बोलूयात. म्हणजे ऐकायला आवडेल तुझं जे तू काल स्टोरी सांगितलेलीस, किंवा तू जे काही ज्या तळमळीने तू म्हटलीस की ओके ते आता मला आत्ता असं वाटतंय की काहीतरी सांगावं त्याविषयीचं किंवा काम करावं अर्जंटली. सो ते काय आहे? ओके. सो ही गोष्ट आहे की जेव्हापासून मी काम करते, मी खूप जवळून एखादी गोष्ट अनुभवत असेल, तर ती ऑटिझम पेक्षा सुद्धा आहे की पेरेंटिंग. म्हणजे वी आर सपोज टू टॉक विथ द पेरेंट्स. आम्हाला त्यांची एन्झायटी कळत असते की एखादं स्पेशल चाइल्ड आपल्याला असणं, त्याला तुम्हाला आयुष्यभर सांभाळायचं असणं, आणि त्याहीपेक्षा सांभाळायचं म्हणण्यापेक्षा त्याला इंडिपेंडंट करायचं असणं, की उद्या तुम्ही जरी नसलात त्याच्यासोबत तरी त्याचं ते जगू शकेल. सो याच्यामुळे जी येणारी अँशियस स्टेट आहे ती आम्ही रोज बघत असतो. त्याच्या पलीकडे जाऊन या सगळ्यामध्ये होणारा फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट जी असते, त्याच्यामुळं सुद्धा ज्या गोष्टी त्यांना ऍज अ पेरेंट्स म्हणून कॉम्प्रोमाइज करायच्या आम्ही त्या बघत असतो. आणि त्या पलीकडे जाऊन इतर पालकत्व म्हणजे इतर लोक पालक म्हणून कसे वागतात त्यापेक्षा त्यांना पालक म्हणून किती एक्स्ट्राची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, त्यामुळे आलेलं सजगपण जे आहे ते जास्त मला प्रकर्षाने जाणवतं. मी सजगपण एवढ्यासाठी म्हणते कारण आपल्याकडं पालक ही स्पेशल गोष्ट मानलीच जात नाही. अरे म्हणजे आपल्याकडे असतं की हा चला मुलं जन्माला घातली की झालं संपलं. त्याच्या आधी पण मला ते त्याच्या आधी मला हे पण सांगायचंय की ते मूल जन्माला येणं सुद्धा हे प्लॅन नसतं. म्हणजे मला पर्सनली हे काइंड ऑफ पिन करून थोडस कॉमेडी वेनं किंवा मे बी हसत खेळत किंवा चिमटे काढत सांगायचंय की बहुतेक 90% भारतीयांची पहिले चाइल्ड ऍटलिस्ट ते तर असे ऍक्सिडेंटल वगैरेच असतात. म्हणजे हे पालकांशी बोलून नाही खरं तर या सगळ्या गोष्टी. पण लिटरली तू जर बघितलंस ना तर ते ऍक्सिडेंटल असतं ना, ते प्लॅन केलेलं असतं. मग काही गोष्टी असं म्हणजे मला लिटरली असं वाटतं की जो विषय एक प्रोजेक्ट म्हणून बघितला जातो त्याच्याकडे तू म्हटलीस जसं की ते महत्वाचं किंवा असं स्पेशली किंवा पालकत्व काय आहे, तर ते जन्मताच सगळ्यांना येतं. बाप होणं काय आहे किंवा आई होणं काय आहे ते सगळ्यांनाच येतं. तर नाहीये तसं. हा दिव्या. एक्झॅक्टली जसं तू म्हटलास की उलट मी त्याच्या पुढे जाऊन थोडं फोडून असं म्हणेन की मला जर डॉक्टर व्हायचं तर मी MBBSचा अभ्यास करते, मला सायकोलॉजिस्ट व्हायचं तर मी माझा अभ्यास करते, मला इंजिनियर व्हायचं तर मी इंजिनिअरिंगचा अभ्यास करते. मग मला जर आई व्हायचंय, मला जर बाबा व्हायचंय, तर मी त्याच्यासाठी काय तयारी करते आता? मी जस्ट एक स्पेसिफिक 20 वर्षाची मुलगी असणं आणि माझं लग्न होणं आणि करंटली लगेच मी इमिजिएटली होणं,
हे इतकं सोपं आहे का? मला माझ्या आई म्हणून काय बदल केले पाहिजेत? मला माझ्या बाबा म्हणून काय बदल केले पाहिजेत? याचा आपण विचार करतो का? आणि आपल्या पर्सनॅलिटीमध्ये बदल करण्यापेक्षा सुद्धा ही पेरेंटिंगची जी प्रोसेस आहे, ती मी कशी फॉलो करणार आहे? मला माहिती आहे का बाळाला वाढवणं म्हणजे नेमकं काय आहे? आपल्याकडं खूप साधी सोपी व्याख्या केली जाते, की बाळाला खाऊ-पिऊ घालणं, आजारपणात त्याची काळजी घेणं, त्याला योग्य ट्रीटमेंट देणं, मेडिसिन्स देणं किंवा त्याच्याही पलीकडे जाऊन त्याला चांगल्या शाळांमध्ये ऍडमिशन्स घेऊन देणं म्हणजे पालकत्व आहे का? किंवा म्हणजे चांगला पालक होणं आहे का? त्याच्या पलीकडे जाऊन तुमचा त्याच्यासोबतचा बॉन्ड काय आहे? तुम्ही तुमचे रिलेशन त्याच्यासोबत कसे डेव्हलप केलेत? किंवा त्याच्यासाठी म्हणून तुम्ही काही स्पेसिफिक पद्धत वापरताय का त्याला वाढवण्याची? आणि त्याचं नॉलेज तुम्हाला ॲज अ थिअरॉटिकली आहे का? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण नाही करत. म्हणजे आपल्याकडे खूप सिंपल म्हणलं जाते, की हां, चला बाळ झालं, आई झाले. नाही. जेव्हा माझं बाळ सुद्धा 1 वर्षाचं आहे, तेव्हा मी आई म्हणून सुद्धा 1च वर्षाची आहे. मी तेव्हा 32 वर्षाची आई नसते. तेव्हा मी 1 वर्षाची आई असते. आणि मग 1 वर्षाच्या बाळाकडून ज्या चुका होतात किंवा 1 वर्षाचं बाळ जितकं अजाणतं असतं, मी म्हणेन तेवढीच 1 वर्षाची आई सुद्धा अजाणती असते. सो तिनं पण शिकलं पाहिजे ना, ज्या पद्धतीने बाळ 1 वर्षाचं होत असताना शिकत जाणार आहे, तिनं पण बाळ झाल्यापासून 1 वर्षापर्यंतच्या का होईनात, पण त्या गोष्टी शिकल्या पाहिजेत. आपल्याकडे त्याच्यावर फोकस नाही केला जात. मग एक खूप छान प्रश्न एकदा एका सेशनमध्ये मॅमनी आमच्या विचारला होता, की मला सांगा तुमची बाळं 3 ते 4 वर्षाची आहेत. तुमच्यापैकी किती आया आहेत जे त्यांच्यासोबत जाऊन खेळतात? तर देअर वॉज नो वन की जी बाई म्हणेन की हा मी माझ्या बाळासोबत अशी खेळते, मी त्याच्यासोबत एवढ्या एवढ्या बडबडगीतं म्हणते, मी त्याच्यासोबत गप्पा गोष्टी करते. नाही. आयांसाठी त्यांची ड्युटी इज त्यांना चांगलं चुंगलं खायला करून घालणं, त्याच्या औषधांचं बघणं, त्याच्या अभ्यासाचं बघणं. अरे पण त्याच्या पलीकडे जाऊन तुझं बाळ जर 3 वर्षाचं आहे आणि खेळणं ही जर का त्याची प्रिमिटिव्ह गोष्ट आहे, प्रिमिटिव्ह नीड आहे, तर ती तू फक्त खेळण्याने भागवणार आहेस का? तू तिथं स्वतःला तयार नाही करू शकत का त्या खेळण्यासोबत? सो दॅट उद्या त्या बाळाला वाटेल की माझी आई ही मैत्रीण आहे माझी सगळ्यात आधी आणि करेक्ट. मग ती माझी आई आहे. सो आपल्याकडं आई नावाची प्रतिमा ही नेहमी फक्त आई म्हणून का राहते? कारण आई कधी ती भूमिका बदलून मैत्रिणीमध्ये येतच नाही. जी तिनं अगदी लहान वयापासून आलं पाहिजे. वयाच्या 2ऱ्या-3ऱ्या वर्षापासून. मी असं नाही म्हणणार की फक्त टीनेज मधल्याच मुलांना याची गरज आहे. नाही. बाळ जेव्हापासून मोठं होतंय तेव्हापासून त्याला मैत्रिणीची गरज आहे आणि ते आईने झालं पाहिजे. सो त्याच्याही पलीकडे जाऊन मी असं म्हणेन की जे मी मगाशी मुद्दा बोलत होते की सजगता. मला त्या पेरेंट्सकडे बघून जे कळतं तो मुद्दा आहे की सजगता. आता त्यांचे बाळ स्पेशल आहेत, त्यांच्या स्पेशल नीड आहेत म्हणून त्यांनी पेरेंट ट्रेनिंग घेणं किंवा पेरेंटिंग कसं करायला पाहिजे हे शिकणं हे जितकं आपल्याला गरजेचं किंवा नॉर्मल वाटतं, मी म्हणेन तितकंच नॉर्मल किंवा तितकंच गरजेचं आहे ज्यांची बाळं नॉर्मल आहेत त्यांनी सुद्धा पेरेंटिंग शिकणं. कारण हा काही कुठल्या सिलेबसचा किंवा पर्सनॅलिटीचा विषय नाहीये रे. मी काही जन्मतः आई नसते. बरोबर. कुणीही जन्मतः बाप नसतो. तो पर्सनॅलिटीचा भाग नाही, तो स्वभाव गुण नाहीये. ती अशी काहीतरी एक्सटर्नल गोष्ट आहे जी तुम्हाला अडॉप्ट करायची आहे एका स्पेसिफिक वयाची झाल्यानंतर. मग त्यासाठी तुम्ही काय शिकताय? म्हणजे एक गोष्ट आता अशी पण येईल की तुम्हाला कायच एवढं माहितीये, तुम्हाला माहितीये का पोरं जन्माला घालणं म्हणजे काय असतं? तुम्हाला माहितीये का पोरं वाढवणं म्हणजे काय असतं? किती मोठे चॅलेंजेस असतात, किती किती गोष्टी आम्ही फेस करतो. पण मी म्हणेन त्याच्याही पलीकडे जाऊन मला माहिती आहे की खूप चॅलेंजेस असतात, खूप गोष्टी फेस करायच्या असतात. पण ह्या खूप प्रिमेटिव्ह आणि महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या आई म्हणून आणि बाप म्हणून प्रत्येकाने पाळायला हव्यात. सो मला ह्या गोष्टीबद्दल खूप जास्त तळमळ यासाठी वाटतं की पालक होणं हे जितकं अंडर एस्टिमेट करत आलोय आपण, तितकं ते नाही राहिलं पाहिजे. ती जितकी महत्त्वाची आणि समृद्ध प्रोसेस आहे आणि ओके मग मी असं म्हणेन की जर एखादी प्रोसेस मला आई म्हणून समृद्ध करत असेल, तर पॅरलली ती मला दिव्या म्हणून पण खूप मोठं करतीये. किंवा खूप नव्या गोष्टी माझ्या पर्सनॅलिटीचा आयाम पडत चालल्यात. कुठल्या गोष्टीमुळे? तर फक्त पॅरेंटिंगमुळे. तर मी ती शिकली पाहिजे. मला कळलं पाहिजे की माझ्या बाळाला नेमकं वाढवायचं कसं आहे. आणि मी जसं तुला म्हटलं की खूप चुकीच्या पद्धतीने आपली बाळं वाढत जातात. आणि म्हणून मग त्याचा परिणाम म्हणून ती मोठी झाल्यानंतर खूप चुकीच्या गोष्टी सहज करायला लागतात. आणि मग आपण त्याला वाईट मनोवृत्ती, वाईट प्रवृत्ती म्हणून डावलत जातो किंवा थेट त्याला शिक्षा करत जातो. पण याच्या मुळापर्यंत आपण नाही जात, की ही प्रवृत्ती आली कशी? का आली? कशामुळे आली? याच्या आपण जे म्हणतो ना, की प्रिकॉशन इज ऑल्वेज बेटर दॅन क्युअर. तर प्रिकॉशन्स म्हणून आपण काय गोष्टी करू शकतो? सो मला असं वाटतं, की एखादी वाईट मनोवृत्ती जर समाजात आता दिसत असेल, लेट्स से रेपिस्ट जर वाढता आहेत, तर याचं मूळ कुठे आहे? याचं प्रिकॉशन मी कशी घेऊ शकते? म्हणजे
एखाद्याने एखाद्या चुकीची कृत्य केल्यानंतर त्याला शिक्षा देणं हे एकच उपाय आहे, की याचा प्रिकॉशन म्हणून आपण काहीतरी वेगळ्या गोष्टी पण करू शकतो? सो या सगळ्याचे जेव्हा उत्तर शोधायला लागू तेव्हा कळलं, की या सगळ्याचं मूळ कुठेतरी पॅरेंटिंग मध्ये आहे. सो हे मला खूप महत्वाची गोष्ट वाटते सध्याच्या काळात. खूप बरोबर आहे. म्हणजे मला जर विचारशील तर त्याची गरज केवढी होती. प्रत्येक काळात पॅरेंटिंगची किंवा उत्तम पालकत्वाची गरज आहे. आणि ते मूल वाढवणं म्हणजे एक प्रोजेक्ट आहे खरं तर तो. प्रोजेक्ट म्हणून बघितलं पाहिजे, कारण ऍक्च्युली तो प्रोजेक्ट आहे लिटरली. जर तुम्हाला विचारशील तर महाभारत घडलं याचं कारण जर विचारशील डिरेक्टली, तर मी असंच म्हणेन की खूप घाण पॅरेंटिंग किंवा चुकीचं मे बी वाईट पॅरेंटिंग धृतराष्ट्रकडनं जे झालं. प्रत्येक वेळी पॅम्पर करणं, चुका पोटात घालणं आणि त्यातला तो मॉन्स्टर वाढत गेला. सो जिथं गरज होती तिथं जरा चांगलं सांगितलं पाहिजे होतं. इव्हन गांधारीकडनं पण डोळ्यावरती पट्टी बांधणं, तो पण सिम्बॉलिझम आहे. आई डोळ्यावरती पट्टी बांधून तिच्या दुर्योधनाला वाढवती. सो ते धृतराष्ट्र जो की आंधळा आहे, म्हणजे ऍक्च्युली मध्ये किती सिम्बॉलिझम आहे हे पालकत्वाचं, की आत्ताचे खरं तर आई वडील जर आंधळे राहिले असते त्यांच्यावर पट्टी बांधून किंवा ऍटलिस्ट आपण त्याला म्हणतो की चेतनेची किंवा बुद्धिमत्तेची जर अंधत्व आलं आणि त्या दृष्टीनं जर ते पालकत्व केलं गेलं, तर अर्थातच ते दुर्योधन वाढतील लोकांमधले, जे तू रेपिस्ट म्हणलीस तसं. सो काय वाटतंय तुला, आता कुठल्या गोष्टी मेजरली चुकतायत पालकत्वामधल्या? म्हणजे कुठल्या गोष्टी असं तू पिन करून देशील की ओके हे जरा थोडस, किंवा इव्हन तुझ्या आत्ताच्या रोजच्या जे बघतीयस, मग तुझा जास्त संबंध आई वडील त्यानंतर त्यांची मुलं बाळ ह्यांच्याशीच खरं तर येतोय. कुठला म्हणशील की हे खूप जास्त चुकतंय? किंवा इव्हन तू कालही ते म्हटली होतीस की ते उदाहरण दिलं होतं, इव्हन तू मलाच विचारलं होतंस की तुझं मूल असतं, तर म्हटलं हे हॉरिफाईंग आहे. माझं मूल वगैरे दिस इज काइंड ऑफ टू हॉरिफाईंग. आय कॅनॉट इमॅजिन दॅट आय एम हॅव्हिंग अ चाइल्ड ऑफ 4 years. नो. सो पण तरीही तो जो प्रश्न विचारला होता तो हा होता की ते रडतंय मूल 4 वर्षाचं आणि ते मग म्हणतंय की हे हवंय जत्रेमध्ये गेल्यानंतर. सो ते सांग बघू ते पुन्हा एकदा. ओके. सो काय गोष्टी मेजरली चुकतायत हे तू विचारलंस, तर मी तेच सांगेन की आपल्याकडं खूप सिंपल, म्हणजे अगदी त्या दिवशीचं उदाहरण, की जर बाळ रडतंय, ते अगदी दुकानात गेलाय तुम्ही आणि अगदी ते भोंगापासून सुरू झाले की मला एक स्पेसिफिकच गोष्ट हवी, मला एखादी स्पेसिफिक खेळणंच हवंय. तर आपला सगळ्यात आधी फोकस असतो की त्याला गप्प करा. बरोबर. ते ज्या जोर-जोरात ओरडतंय, रडतंय, त्याच्यामुळे मला त्रास होतोय किंवा आजूबाजूच्यांना पण त्रास होतो, तर पहिल्यांदा त्याला गप्प करा. आणि त्या गडबडीमध्ये आपण काय करतो, की त्याला जे पाहिजे ते पटकन देऊन टाकतो. आणि या सगळ्या लूपमध्ये एक गोष्ट खूप मेजरली गंडते, ती म्हणजे त्या बाळाला असं वाटतं, की मला जी गोष्ट हवी आहे, ती मिळवण्याचं हे एकमेव साधन आहे किंवा हे एकमेव वे आहे. मला जे वाटतं ते एक्सप्रेस करण्याचा हा वे आहे. मग ते त्याला जे हवंय त्या प्रत्येक वेळेस ते फक्त रडतं. मग आपण मी मी जे तुला म्हटलं, की दिस इज द ॲक्चुअली अपॉर्च्युनिटी त्या बाळाला शिकवण्याची, की तू नेमकं कशा पद्धतीने माग. तू शांत हो, तू डोळे पुस, तू हस आणि मग हसून मला माग. व्यवस्थित शांततेत मी तुला ते देऊन टाकेन. सो ही कंटिन्जन्सी तुम्ही बिल्डअप करावी लागते, की पुन्हा-पुन्हा ते तुम्हाला शांत होऊन मागेल. पुन्हा-पुन्हा मग तुम्ही त्याला ते शांत असेल तेव्हाच द्याल. ते रडतंय तेव्हा नाही देणार. सो आता आम्ही त्याला आमच्या भाषेत रिइन्फोर्समेंट म्हणतो. तुम्ही कुठलं बिहेवियर रिइन्फोर्स करताय, कुठल्या बिहेवियरला चालना देताय, कुठलं बिहेवियर थांबवताय, ह्याकडे तुमचं लक्ष असणं खूप गरजेचं आहे. आपण पालक म्हणून मग मी तेच म्हणते, की ही थिअरी आहे. आता जी थेरपी आम्ही यूज करतो एबीए, त्यातली ही खूप महत्वाची थिअरी आहे, की रिइन्फोर्सिंग बिहेवियर. जे बिहेवियर तुम्हाला हवं आहे नेहमी-नेहमी होणारं, ते तुम्ही बिल्डअप कसं करायचं असतं. आणि ही खूप महत्वाची गोष्ट जर का पालकांना माहिती नसेल, तर आपण, तू, मी किंवा आपण सगळेच ज्या पेरेंटिंग मधून आतापर्यंत जात आलोय, ते ह्याच लेवलचं पेरेंटिंग आहे. करेक्ट. की पहिल्यांदा गप्प करा किंवा अच्छा खूप रडतंय, त्याला बिचाराला खूप त्रास होतोय, चला चला पटकन देऊन टाकूयात त्याला. आपल्याकडे आता तू अनायासे महाभारतातलीच उदाहरणं दिलं होतीस ह्याच्या आधी, तर गुरु द्रोणाचार्यांचं उदाहरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अश्वत्थामावरचं असलेलं त्यांचं अतिप्रेम. सो मी त्याहीपेक्षा म्हणेन की प्रेम आहे की मोह आहे हा पण आपण बघितला पाहिजे. म्हणजे माझ्या बाळाला सगळं चांगलं मिळालं पाहिजे ही अपेक्षा आई-वडिलांची असणं हे करेक्ट आहे. पण मी त्याला सगळं व्यवस्थित चांगलं देईन. गरज नाही. त्याला तेवढी तुम्ही करू शकता की त्याचा तो सगळं चांगलं मिळवेल.
सो तुम्ही फोकस कशावर करताय? त्याला इंडिपेंडंट करण्यावर तुम्ही फोकस करता आहात, की त्याला फक्त मी त्याचं सगळं चांगलं चांगलं करेन याच्यावर फोकस करता? सो मी म्हणेन की या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या पालक म्हणून त्यांनी लक्षात घेतल्या पाहिजेत. थेरॉटिकली लक्षात घेतल्या पाहिजेत, की मी काय करायचं आहे, काय करायचं नाही. आणि कुठल्या कुठल्या अपॉर्च्युनिटीज आहेत एखाद्या गोष्टी शिकवण्याच्या. आता बऱ्याच गोष्टी अशा असतात, की तुम्हाला सांगायचं की बाळ माझं खूप फोन बघतात. तर फोन तर हा सध्याचा खूप ज्वलंत विषय आहे, की लहान मुलं फोनशिवाय जेवतच नाहीये. हे एवढं सो मी कशाला? ते कसं 25 ते 30 वर्षांची बाळं पण आजकाल फोनच बघतायत. ते तर आहे. अर्थात. पण मी म्हणेन त्यातल्या त्यात 25 ते 30 वर्षाचं असताना तुम्हाला ॲटलीस्ट ती समज थोडीफार असते. पण अगदीच तुम्ही लहान आहात तेव्हा इट इज नॉट अप्रोप्रिएट एज की तुम्ही फोनच्या कॉन्टॅक्टमध्ये पण यावं. यावरून सो मला ते एक उदाहरण सांगायचंय. त्यानंतर तू कंटिन्यू कर. ह्याच्याशी रिलेटेड आहे. तर आमचं जे व्यवसाय आहे सलूनचा व्यवसाय आहे. तर तिथं एक कस्टमर येतं. तर त्यांचं एक 3-4 संस्था आहेत वाटतं. ओके. तर ते सांगत होते पप्पांना की कोविडच्या काळात त्यांचं नुकतंच मूल जन्मलेलं 3-4 वर्षांचं होतं वाटतं. आणि ते बाहेर जाऊ नये म्हणून त्याला फोन घेऊन दिला. ओके. सेपरेट त्याचा. ते श्रीमंत आहेत वगैरे वगैरे. तर ते एवढं त्यात गुंतलं, एवढं गुंतलं की जास्त बोलायचं वगैरे नाही. तर त्याची वाचा गेली. बोलायचंच बंद झालं. म्हणजे लिटरली त्याला बोलताच येत नव्हतं नंतर. कारण त्यांना कंटिन्युअसली त्या फोनमध्ये आणि ते रिअल घटना. तर तो लिटरली माणूस म्हणला की आम्ही ट्रीटमेंट घ्यावी लागली या सगळ्या गोष्टींसाठी. सो एवढं घाण इफेक्टिव्ह ते ते मोबाईल आणि त्या सगळ्या गोष्टी. सो आता तो माणूस खरं तर काम करतो त्यासाठी पण की ऍटलिस्ट लोकांना ते सांगतो जाऊन त्याच्या संस्थांनंतर की नका हे करू, मोबाईल नका देऊ ह्या सगळ्या. इव्हन 10वी पर्यंतच्या मुलांना पण जास्त त्याच्यामध्ये नका गुंतवू. हा तर ते मोबाईलचं एवढं आहे. हा तू कंटिन्यू प्लीज. येस. सो येस, मोबाईलचंच आहे, की मला माझ्या मुलाचा मोबाईल कमी करायचा आहे, पण तो जेवतच नाही मोबाईल मिळाल्याशिवाय. मग मी ते कसं टॅकल केलं पाहिजे? तर त्याला पण 2 ऑप्शन आहेत, की तुम्ही त्याच्याऐवजी काहीतरी व्यवस्थित अल्टरनेटिव्ह द्या. म्हणजे मी एक खूप महत्त्वाची गोष्ट आपण जे मिस करत असतो, आपण प्रत्येक वेळेस इन्स्ट्रक्शन मोडवर असतो. हे करू नकोस, तिकडे जाऊ नकोस, ते करू नकोस, हे खायचं नाही, असं नाही वागायचं. अरे पण मग काय करायचं ते सांगा. हे खाऊ नको तर खाऊ काय? हे करू नको तर करू काय? इथे जाऊ नको तर जाऊ कुठे? सो इथं जाऊ नको म्हणण्यापेक्षा इथे जा. हे सांगणं सोपं नाहीये का तुमच्यासाठी? तुम्ही हे छोटे-छोटे मॉड्युलेशन्स नाही करू शकत का बोलताना? पण आपला फोकसच नसतो ना या सगळ्या मुद्द्यांवरती. आपण नेहमी आईच्या मोडवर असतो आणि आईपेक्षाही मी म्हणेन की ट्रेनरच्या मोडवर असतो. खरं की आहे. मला स्ट्रिक्टली फॉलो करून घ्यायचंच आहे ह्या व्यक्तीकडून जे आहे ते. खरं सो आहे. त्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाची बेसिक गोष्ट ही आहे, की तुम्ही कशा पद्धतीने तुमच्या बाळांना सांगताय. तुम्ही बाळाला कन्फ्यूज करत असाल तर काय होणार? मग ते करणार टँट्रम, मग ते रडारडी करणार. तर त्याच्याऐवजी तुम्ही त्याला प्रॉपर एक्झॅक्टली वे सांगा, की नेमकं कर काय? इथे जाऊ नकोस, इथं इथं गेलास तर पडशील, इथं जाऊ नकोस. हे तुम्ही अवर्जिव्ह बनवून का ठेवता? की तू गेलास तर पडणार आहेस म्हणून जायचं नाही. त्यापेक्षा इकडे गेलास तर हे चांगलं होईल, हे सांगा ना त्याला. म्हणजे रिस्ट्रिक्ट करताना सुद्धा आपण किती भीती मनामध्ये त्याच्या टाकत असतो, की नाही पडायचं नाहीये आपल्याला. सगळंच आपण करतो. अरे का? म्हणजे अल्टिमेटली तुम्ही पडणं चुकीचं आहे हे पण सांगता ना. पण धडपडणे इज ऑलवेज करेक्ट. त्यांनी धडपडलं पाहिजे. लाईफ इज नॉट अबाउट न पडणं. तुम्ही 17 वेळा पडणार आहात, 17 वेळा उठायचंय. पण ही भीती घालण्यात नाही अर्थ काही. सो खूप छोट्या-छोट्या गोष्टींमधून आपण त्या भीती आपल्या बाळांमध्ये टाकत असतो, ज्या आपण थांबवल्या पाहिजेत सगळ्यात महत्त्वाचं. आणि जसं मी सांगितलं, की काय करायचं ते सांगा. आपल्या सगळ्या वाक्यांमध्ये पॉझिटिव्हिटी असली पाहिजे. माझ्याकडे हे मी देऊ शकत नाही, यापेक्षा मी तुला हे परत देईन. हे सांगणं किती ईझी आहे. किंवा हे मागू नकोस, हे मागण्यापेक्षा तू हे मागतोस का? मी तुला हे लगेच देते. हे सांगणं किती ईझी आहे किंवा हे किती चांगलं आहे. तर या पद्धतीने केलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी तू म्हटलीस, की पॅरेंटिंगमध्ये काही चुकत असेल तर हे खूप जास्त चुकतं. आणि त्याच्या पलीकडे जाऊन माझ्या बाळाला फोन न देणं ही गोष्ट मी कशी हँडल करू शकते? तर त्याच्यासोबत त्याला एक कंडिशन टाका, की तू जर आज 2चा पाढा म्हणून पाठ केलास, तर तुला एवढा वेळ फोन मिळणार आहे. सो जर एखाद्या गोष्टीचं ऑब्सेशन आहे, तर ते तुम्ही यूज करायला शिका. आणि मग हळू-हळू 2 गोष्टी होतात. एकतर पाढा-पाठ करायला लागतोय म्हणून पोरगं फोन बघायचं सोडतं. नाहीतर फोन बघायचा म्हणून पाढा-पाठ होतो. सो बरोबर.
बेसिकली एखादी चांगली गोष्ट त्याला करायला सांगा, जी त्याच्या हळूहळू वाढत जाईल. आणि अल्टिमेटली जेव्हा तुम्ही अशा कन्सिस्टंटली गोष्टी करत राहणार आहात, की तू एक चांगली गोष्ट केली तर तुला 5 मिनिटं फोन, तू 2 चांगल्या गोष्टी केल्या तर 10 मिनिटं फोन. असं करत करत जेव्हा तुम्ही जाल, तेव्हा त्या बाळाला कळत जातं, की चांगली गोष्ट नेमकी काय आहे. सो त्याचा इम्पॉर्टन्स आपोआप फोनवरून त्याच्या कृतीवर येतो. आणि त्याचा फोकस हा असा शिफ्ट होतो. सो तुम्हाला मी जे म्हणले ना, की पेरेंटिंग इज अ थिअरी, इट इज अ सिलॅबस, होल सिलॅबस. जो तुम्हाला चॅप्टर बाय चॅप्टर शिकायचा आहे. पण आपण वी आर नॉट जस्ट पेइंग अटेन्शन टू इट, की आपल्याला घेणं देणंच नाही या गोष्टींशी. पोरं त्यांची त्यांची वाढतायत, आम्ही आमचं काम करतो. आम्ही त्यांना हवा तो पैसा देतो, हवा त्या शाळेत टाकतो, हव्या त्या गोष्टी मागेल त्यावेळीच देतो. सो दिस इज नॉट अ पेरेंटिंग एक्झॅक्टली. ऍक्च्युली ते भारतातली तर ऍटलिस्ट भारतातली तर मुलं म्हणूयात की झाडांसारखी वाढतात. त्यांना फक्त सूर्यप्रकाश वगैरे पुरवलं जातं, ते लिटरली फक्त वाढत असतात. तू ते मगाशी म्हटलीस ना की करू नको हे सांगितलं जाणं. म्हणजे आपण खूपदा म्हटलं की एखाद्या लहान बाळ आहे तर त्याला म्हटलं ना की इथं विस्तवाय जाऊ नको, तर बहुतेक ती क्युरिओसिटी अजून निर्माण होते त्याची. आणि किंबहुना तेच केलं जातं बहुतेक. बरं, त्या गोष्टींची क्युरिओसिटी कशाला तरी निर्माण करत आहे. म्हणजे जी गोष्ट नॉर्मल म्हणून कन्सिडर केली जाऊ शकत होती, ती जर स्पेशल म्हणून कन्सिडर केली तर ऍक्च्युअली मध्ये इन द लॉंग टर्म त्या गोष्टीची तो मनुष्य कधी सहज होऊ शकणार नाहीये. राईट. सेम कधी होतं की फक्त मुलींची शाळा आणि फक्त मुलांची शाळा. जर बघितलंच ना तर ते त्या मुलींच्या शाळेतली मुली त्या मुलांकडं फक्त असं दे आर फ्रॉम अदर प्लॅनेट वगैरे असं समजलं जातं. ते म्हणजे फार सहज होऊ शकत नाही, उलट क्युरिओसिटी जास्त वाढते. तशाच पद्धतीने हे जर व्यवस्थितरित्या समजावून दिलं, सांगितलं की हे का करू नको आणि काय कर, म्हणजे करू नको हे सांगणं पण मला वाटतं की ठीक आहे, बट पहिल्यांदा ते का नको किंवा एक्सप्लेन करणं पण मला वाटतं फार गरजेचं आहे की हे इथं करू नको आणि हे कर छानपैकी. कारण जर नाही करू नको म्हटलं तर आपला हात रिकामा असेल तर तो कुठेतरी जाणारच. मग चाकू द्या नाहीतर पुस्तक द्या ऍटलिस्ट, बरोबर. चाकू घेऊ नको हे म्हटल्यानंतर पुस्तक देणं ही जबाबदारी असते, बरोबर. नाहीतर चाकू नाही घेतला तर तो पुढे जाऊन मग विळा पकडणार मोठा, नाहीतर मग कुऱ्हाड पकडेल. सो अल्टिमेटली ते पूर्ण करणं, म्हणजे जे रितं केलंय गोष्ट ते तुम्ही कुठनं तरी भरणं हे पण जास्त गरजेचं असतं, बरोबर. आणि जर मोह आणि म्हटलीस ना प्रेम, तर त्यात एवढाच मला फरक जाणवतो की मोह सगळं चांगलं द्यायचा प्रयत्न करत आणि प्रेम योग्य द्यायचा प्रयत्न करतं. म्हणजे प्रेम योग्यच म्हणू शकतो. हेच मला फार सिम्पल डेफिनेशन आहे की हे माझं आहे, सगळ्या सुखसुविधा वगैरे छान छान दिलं पाहिजे. प्रेम म्हणतं की योग्य दिलं पाहिजे. ही तर कितीही छान वाटत असली तरी ते द्यायचं नाहीये. योग्य वेळी आणि योग्य द्यायचंय गोष्टी. करेक्ट. सो ह्या गोष्टी मेजरली चुकतायत. सगळ्यात महत्वाचे हे मे बी मेंटॅलिटीतनं चुकतंय लोकांच्या की अरे हे भारी प्रोजेक्ट म्हणून बघा, ह्याच्याकडं काय म्हणू शकतो, एक महत्वाचा ऍस्पेक्ट ऑफ द लाईफ, त्या मुलाच्या जडणघडणीतून ते सगळं म्हणून बघा. खरं तर आपल्याकडे त्या 16 संस्कारांची पण दिलेली आहे यादी. आपल्या शास्त्रांमध्ये 16 संस्कार आहेत, ते नाव ठेवणं वगैरे, गर्भसंस्कारापासून अक्षरशः अगदी आहेत. पण नंतर नंतर सगळेच व्यस्त झाले आणि त्यामुळे मे बी ती पण त्या ऍटलिस्ट बेसिक लेवलला तरी थेरी होती की हे काहीतरी महत्वाचं आहे किंवा ह्याकडे ऍटलिस्ट धर्म वगैरे पण म्हणून बघितलं गेलं पाहिजे, कारण हे समथिंग व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. तो तसं ते बघितलं जावं ऍटलिस्ट छान महत्वाचं काम म्हणून, ना की आपले मुलांना जन्माला घालणं ते झाडासारखी वाढतायत आपली. जे की फार चुकीचं आहे. ओके, सो ह्या मेजरली गोष्टी चुकतायत असं पॅरेंटिंगच्या बाबतीतलं म्हणणं आहे. सो काय काय गोष्टी आता मगाशी आपण म्हटलं की चुकतायत. सो असं 3-4 गोष्टींच्या बाबतीत सांगायचं म्हणशील बोटावर मोजण्यात काय, तर काही काय बदल करावे त्या पालकांनी किंवा अजून काय त्यात इम्प्रूव्ह करावं त्यांच्यामध्ये, जेणेकरून ते त्यांचं मूल हे ऍटलिस्ट मेंटॅलिटीनं फार भारी बनेल. नॉट फार भारी, पण आपण असं म्हणू शकतो की जे नॉर्मल लोक साध्या साध्या अपयशांना खचतात, फसतात, किंवा इव्हन आपल्याला जे सांगितलं जातं की अरे पडणं चुकीचं आहे, सो पडण्याला भितात. सो ह्या साध्या साध्या गोष्टीतनं जेणेकरून ते तरी होणार नाही, म्हणजे आयुष्य उत्सव वगैरे होऊन जाईल अशा लोकांना. So काय काय सांगेल आपण, काय केल्या पाहिजेत गोष्टी? ओके. सो पालकांनी स्पेसिफिकली काय केलं पाहिजे? तर मी तेच सांगेन की तुम्ही ऍटलीस्ट जागे व्हा. सगळ्यात आधी जागे व्हा.
म्हणजे हे जे झोपून कार्यक्रम चाललेत ना आपले सगळे, की हा पोरं पोरं वाढतायत, मी त्याला प्रोव्हाइड, यू आर नॉट प्रोव्हायडर. हम्म. सगळ्यात महत्वाचं, यू पीपल आर नॉट प्रोव्हायडर. तुम्हाला काहीतरी रिलेशन इस्टॅब्लिश करायचंय. अरे सगळ्यात छान गोष्ट म्हणजे मी रिसेंटली माझ्या आईशी या मुद्द्यावर बोलले आणि मी तिला विचारलं की तुझ्या 21शीत असताना तुला बाळ होतं आणि मी जेव्हा माझ्या 22शीत आहे तर मी नाही ती रिस्पॉन्सिबिलिटी घेऊ शकत, नेव्हर. म्हणजे बरोबर. मी इमॅजिनच नाही करू शकत आहे. मग तू कसं हँडल केलंस हे सगळं? तुला कसं कळलं? तुला आई किंवा पालक कसं व्हायचं हे तुला कसं कळलं? इन जनरल पालकांना कसं कळतं की पालक कसं व्हायचं असतं? तर तिचं खूप साधं उत्तर होतं की मी बघून शिकले. मी शेजारची बाई बघायचे, ती तिच्या मुलीशी कशी वागते बघायचे. मी ती बाई वेगवेगळे पदार्थ करून तिच्या बाळांना खायला घालतीये हे बघायचे. मग मला कळलं की अरे मला पण वेगवेगळे पदार्थ आले पाहिजेत, जे माझ्या बाळांना आवडतील. किंवा एखादी बाई आहे जी तिच्या पोरीला सोडायला शाळेत जायची. मग मला कळलं की अरे शाळेत सोडायला जायचं असतं किंवा पालक मिटिंगा करायच्या असतात. सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपण बघून शिकण्यावर फोकस ठेवतो ना, टू बी ऑनेस्ट मॉडेलिंग इज नॉट अ वे ऑफ पेरेंटिंग. गुड गुड. म्हणजे दुसऱ्यांचं बघून शिकणं हे पेरेंटिंग नाही असू शकत. ते कॉपिंग होतं. तुम्ही कॉपी करताय. पण तुमचं बाळ दुसऱ्या बाळासारखं आहे का? तर सगळ्यात महत्वाची गोष्ट की जी पालकांनी केली पाहिजे, की सगळ्यात महत्वाचं तुमच्या बाळाला जाणून घ्या. ते आहे कसं नेमकं? त्याच्या गरजा काय आहेत? त्याला काय आवडतंय, काय नाही आवडत आहे? आणि त्यानुसार स्वतःला त्याच्यासमोर प्रेझेंट करा. म्हणजे इट इज काइंड ऑफ की तुम्ही स्वतःला ओळख करून देताय बाळासोबत. बाळाचा बॉन्ड आईसोबत असतो का? तर असतो. लहानपणापासून डे 1 पासून ती बाई त्याच्यासोबत आहे. सो तो बॉन्ड किंवा मी तर म्हणेन ती नाळच जोडलेली असते. त्याला काही स्पेशली करावं नाही लागत. पण त्याच्या पलीकडे जाऊन फक्त ते नॅचरल रिलेशन ठेवण्यापेक्षा त्याच्या वरती मी काय बिल्डअप करतेय का? त्याला मी एक पर्सन म्हणून, एक व्यक्तिमत्व म्हणून मी कितपत आवडेन, याच्यावर आपण फोकस नाही करत. मी जसं म्हटलं की आपण खेळतच नाही आहोत मुलांशी. मला नाही आठवत माझी आई माझ्याशी खेळली आहे. किंवा आत्ता सुद्धा जर का नॉर्मल प्रश्न विचारला ना की तुम्ही किती लोक आहेत जी तुमच्या बाळांसोबत खेळता, वेळच नाही अरे लोकांना. एकतर दोघंही वर्किंग असतात, मुलाला द्यायला म्हणून वेळ नाहीये. मुलाचा मोस्ट ऑफ द टाइम सगळा प्ले ग्रुप मध्ये किंवा पाळणा घरात जातो. त्याच्यासाठी लावलेल्या मावशी सोबत जातो. तर त्या मावशी सोबत छान बॉन्ड होतो अरे आईपेक्षा त्याचा. सो आई आणि दाई यातला फरक आपण किती जाणवून देतोय बाळाला याच्यावरती फोकस केला पाहिजे. की आई ही आई आहे, दाई ही दाई आहे. तर मी म्हणेन की एका अल्टिमेट वेनी दाई प्रोव्हायडर असू शकते फक्त. आई फक्त प्रोव्हायडर असू नाही शकत. आईने त्याच्यावरती काहीतरी रिलेशन बिल्ड केलं पाहिजे. सो त्याच्यासाठी मी म्हणेन की तुमची सगळी जी एनर्जी आहे ती तिथे कुठेतरी लावूयात. दुसरी गोष्ट अशी की मी जसं म्हणते पेरेंटिंग ही शिकण्याची गोष्ट आहे, तर शिकण्यासाठी तयार राहा. मला काय नवीन गोष्टी करायच्या आहेत त्यासाठी तेवढी अडॅप्टिबिलिटी स्वतःजवळ ठेवा, की मला काही गोष्टी माझ्यातल्या बदलाव्या लागणार आहेत माझ्या बाळासाठी तर मी त्या बदलेन. मला माझ्या आणि मी तर म्हणेन दिस इज खूप चांगली अपॉर्च्युनिटी. मला माझ्या बालपणात परत जाण्याची संधी आहे कुठेतरी. मी आज म्हटलं की मला लपाछपी खेळायचे, येणार आहेत का माझ्या मैत्रिणी लपाछपी खेळायला? पण मी माझ्या बाळासोबत खेळू शकते. बरोबर. सो दिस इज काइंड ऑफ अपॉर्च्युनिटी की आपल्याला रिव्हर्स जायची संधी आहे, तर का सोडायची ती? करा. त्याच्या पुढे जाऊन जर स्पेसिफिकली पेरेंटिंग म्हणेन, तर एकदा रिलेशन बिल्डअप झालं ना, की माझी आई म्हणते म्हणून मी एखादी गोष्ट करायला तयार होते. आणि अशा वेळी मग आईची रिस्पॉन्सिबिलिटी जास्त वाढते, की मी माझ्या बाळाकडून कुठल्या गोष्टी करून घेणार आहे, कुठल्या गोष्टी नाही करून घेणार आहे. सो जेव्हा माझ्यासाठी माझी आई माझी मैत्रीण असते, मला सगळं देणारी, मला हवं ते देणारी असते किंवा मला ती खूप आवडत असते ना, तेव्हा ती म्हटली तू इथं बसायचं तर मी इथंच बसणार. मग काही असू दे. पण त्यावेळेस मग मी लहान बाळ म्हणून विचार नाही करत हे चांगलं आहे का वाईट आहे. हा विचार कोणी करायचा? माझ्या आईने करायचा. सो त्यावेळेस तुमची रिस्पॉन्सिबिलिटी खूप जास्त वाढते. जेव्हा तुम्ही तुमच्या बाळासाठी काही निर्णय घेताय. आणि मी परत एकदा ते म्हणेन, की जसं निर्णय घेण्याचं मी म्हणेन काय म्हणतो आपण ते, तो अधिकार जसा मी लहानपणी माझ्याकडे ठेवलाय माझ्या बाळासंबंधीचा, तो हळू सोडता पण आला पाहिजे. आयुष्यभर बाळासाठी निर्णय घेत राहणं, इट्स नॉट युअर ड्युटी. त्याला त्याचा निर्णय ते घेता येणं, तेवढं नाहीतर त्याला कॅपेबल बनवणं इज इम्पॉर्टंट. ते हां. नाही का, नाहीतर ते निर्णय घेणं म्हणजे लग्न कुठल्या मुलीशी करायचं हे मी ठरवणार आहे. इथपर्यंत अगदी. कारण सून येणार आहे किचन वरती ताबा वगैरे मिळवणार आहे असं. हेच आपल्याकडे खूप जास्त होतं अरे. नेहमीच आहे.
अक्षरशः खूप ते असं आपण त्या एकूण ह्या सगळ्या गोष्टींना कोणीतरी निर्णय घेते वगैरे आणि काही वेळेला आपण त्यांना सक्षम बनवतच नाही ना म्हणजे हे पण मला विचारायचं होतं की काही गोष्टी त्या बाळांना सक्षम बनवण्यासाठी झाल्या पाहिजेत. म्हणजे आपण बनवतोय खूप जास्त सोयी-सुविधा देण्यापासून ते त्यांचे निर्णय आपणच घेण्यापर्यंत जवळ-जवळ सगळं त्यांच्यासाठी करून देतोय. सो त्यांची ती मेंटल कपॅसिटी, त्यानंतर निर्णय, त्यानंतर जो स्ट्रगल म्हणतो ना, की आयुष्यातल्या एखाद्या घाण गोष्टींना आपण फेस करून त्यातनं बाहेर येणं. हे पण जर फार भारी करता आलं तर ते कसं टिकणार आहे ना आता जो की ह्या आत्ताच्या जगात. जे की मला असं पर्सनली वाटतं जे की माझं वाक्य असतं म्हणजे माझ्या माझ्या पर्सनल गोष्टींसाठी येऊन मी हे शेअर करतो की आता जगातला सगळेच जण मेंटल आहेत. हा पीएच स्केल वेगवेगळा आहे प्रत्येकाचा की हा एवढा आहे हा एवढा आहे पण मला जर विचारशील मी माझ्या स्वतःकडे बघतो तर कधी कधी म्हणता मेंटल वगैरे आहे का काय कारण स्केल वेगळा आहे बट आय फील लाईक दॅट एव्हरीबडी इज मेंटल ओव्हर हिअर दे आर सफरिंग थ्रू डिफरंट काइंड ऑफ आय वुड से सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स मे बी दे आर सीन मे बी दे आर हिडन पण आहे ते होते मग तिथं जर तो मेंटल टफनेस नसेल आणि ते जर दुबळेपण आलं तर खूप वाईट होईल तर ह्याबद्दल काय म्हणणं आहे की ते सक्षम बनवणं त्यानंतर त्यांना सांगणं की तुम्ही एका काळानंतर खरं तर इव्हन ते तोडणं जे तू मगाशी म्हटलीस ना की निर्णय केवळ तेवढंच नाही तर रस्ता क्रॉस करणं इथपर्यंत हे 10वी पर्यंत केलं गेलं तर किती वाईट आहे म्हणजे मला असं लिटरली वाटतं ते सांगणं इव्हन हे ओव्हर प्रोटेक्शन पण खूप वाईट आहे याबद्दल काय सांग एक्झॅक्टली. सो मी तर म्हणते फक्त वाईट नाही, हा गुण आहे. सो तुम्ही एक खूप छान गोष्ट आमच्या मॅडम बोलतात की एखाद्याला एखादी गोष्ट येत असताना त्याच्यासाठी ती तुम्ही करणं हा गुण आहे. म्हणजे जर त्याला हाताने खाता येतंय आणि तुम्ही त्याला भरवताय तर तुम्ही त्याच्यासोबत अन्याय करताय, तुम्ही गुन्हा करताय. जर त्याला चालता येतंय तरी तुम्ही त्याचा हात धरताय तर तुम्ही गुन्हा करताय. जर तुमचं बाळ निर्णय घेण्याच्या कॅपॅसिटीचं आहे, त्या वयात आहे, ते घेऊ शकतं आणि त्याच्यासाठी जर का तुम्ही निर्णय घेताय तर तुम्ही गुन्हा करताय. सो मुद्दा असा आहे की पॅम्परिंग म्हणजे काळजी वाटणं एका बाजूला आणि अति काळजी वाटणं एका बाजूला. म्हणजे तुम्ही हक्क गाजवणं एका बाजूला आणि हक्क वाटणं एका बाजूला. म्हणजे मी माझ्या बाळाला हक्काने जवळ घेईन, मी माझ्या बाळाला हक्काने वाढवेन, पण मी त्याच्यावर हक्क गाजवेन. त्याने असंच केलं पाहिजे, त्याने तसंच केलं पाहिजे. दिस इज नॉट राईट. या दिस इज सो व्हेरी तुम्ही मी असं म्हणेन की बाळ जरी असलं तुमचं तरी जेव्हा तुम्ही त्याला जन्म दिला तेव्हा तुम्ही एक वेगळा जीव जन्माला घातला आणि तो वेगळा म्हणूनच जन्माला पुढे जगणार आहे. तुम्ही त्याच्या वाटणीचं आयुष्य जगू नाही शकत. तसंच तुम्ही त्याच्या वाटणीचं कुठलीच गोष्ट करू नाही शकत. सो उद्या जरी तुम्हाला खूप त्रास होत असेल त्या बाळाचा त्रास बघून तरी तो त्रास त्यालाच झेललाय आणि जर वाटत असेल की तो त्यांनी व्यवस्थित सक्षमपणे झेलावा तर त्याचं प्रशिक्षण त्याला द्या. त्याच्या वाटणीचा त्रास घेऊन उपयोग नाही, कारण तुम्ही नाही करू शकत. म्हणजे खूप आपल्याकडे ना या गोष्टी सगळ्या गोष्टींना खूप भावनिक टच दिलेला असतो आणि मग म्हणून कधी कधी आपण इमोशनल फुल होऊन जातो. मी असं म्हणेन होतं असं की आईला वाटतं की यार माझ्या बाळाला खूप ताप आलाय ताप आलाय ताप आलाय, देवा एक वेळ तो ताप मला येऊ देत पण त्याला यायला नको. अरे कधी अँटीबॉडीज तयार होणार बाळाच्या, त्याच्या बॉडीला कधी कळणार की ताप आल्यानंतर कसं लढायचं असतं, तापातून पुढं नीट कसं व्हायचं असतं. जर उलट प्रत्येक वेळी त्याचा ताप तू घेत राहिलीस तर कसं चालेल. उलट ताप येऊन त्यानं तो झेलला ना तर त्याची बॉडी त्याला अँटी बॉडीज तयार करते जसं की आपण कोविडमध्ये गेलं करेक्ट अँटीबॉडीज तयार करते म्हणजे थोड्याशा प्रमाणात तो कोविडच टाकतात म्हणजे जी पहिली वॅक्सिन आलेली कावपॉक्सची तर थोडासा तो कावपॉक्स टाकला गेला म्हणजे कावपॉक्स वरून तो आलेला नंतर चिकन पॉक्स वगैरे जी पॉक्सची ऍक्च्युअली जी वॅक्सिन आली तर त्याचं हेच होते की आत त्या बॉडीज टाकणं थोड्या प्रमाणात जेणेकरून त्या अँटीबॉडीज तयार होईल आणि तुमची बॉडी ऑटोमॅटिकली इम्युन होईल. तसंच काहीसं मनाच्या बाबतीत मेंटल टफनेसच्या बाबतीत केलं गेलं पाहिजे. म्हणजे थोडासा उलट मी तर म्हणेन की तू म्हणतेस ना करायला न येणं म्हणजे गुन्हा आहे वगैरे ते तर ग्रेटच आहे. पण मी तर म्हणेन थोडासा त्रास उलट द्या. थोडस जरा हे करा जरा थोडस त्याला होऊ द्या. म्हणजे हे जग असं त्यानंतर त्यातल्या गोष्टी किती टफनेसला सामोरं जावं लागणार ह्याचा अंदाज आणि ते थोडस सक्षम बनवा द्या थोडासा त्रास असं मला वाटतं. त्रास म्हणत अरे मी रिसेंटली एक किस्सा सांगते की सेम एक बाळ आहे
आणि त्याला सेंटरमधून घरी जाताना सेंटरमधली एक शिप हवी होती सोबत. त्याला ते हम्म. घेऊनच जायचं होतं. आणि मी त्याला सांगितलं होतं की नाही घेऊन जाऊ शकत, सोडून देतो हे शिप तिथे. त्याने खूप रडला, खूप धक्का घातला म्हणजे. आणि त्या गोष्टीचा त्याला स्वतःला इतका त्रास झाला की तो बघून मला त्रास होत होता. दो मी त्याची आई नाहीये, मी त्याची थेरपिस्ट आहे. पण स्टील मला असं वाटतं की अरे बिचारा रडला, अरे यार, अरे यार. म्हणजे मला खूप वाईट वाटलं त्या गोष्टीचं. मी उद्या ती गोष्ट जाऊन माझ्या एका मित्राला शेअर केली. बोलताना म्हटलं की अरे त्याला एवढा एवढा त्रास झाला, मला खूप वाईट वाटलं. आणि तो सहज म्हणाला, देऊन टाकायची ना नशीब, काय हरकत आहे, देऊन टाकायची, तुमच्याकडे काही कमी आहेत का? ओके. अरे पण आमच्याकडे कमी आहे, प्रॉब्लेम नाहीये. त्याला ती नाही म्हटल्यानंतर नाही हे कळलं पाहिजे, हा प्रॉब्लेम आहे. त्याने एवढा दंगा नाही घातला पाहिजे, एवढं रडणं नाही केलं पाहिजे नाही म्हटल्यानंतर. आणि मला हे त्याला शिकवायचंय की मी जेव्हा एखादी गोष्ट नाही म्हणते तेव्हा त्याचा अर्थ नाही होतो. तो ऍक्सेप्टन्स त्याच्यामध्ये मला जर द्यायचा असेल, तर मी आधी खूप साऱ्या गोष्टींना नाही म्हटलं पाहिजे. दरवेळेस फक्त अरे नाही त्याला त्रास होतोय, त्याला त्रास होतोय म्हणून जर का मी त्याला प्रत्येक गोष्टींसाठी हो म्हणत असेल, आणि हा चला शिप म्हणजे काय फार मोठी गोष्ट नाही, चला देऊन टाकूयात ना, असं म्हणून जर का देत असेल, तर तो शिकणार कधी की काही बरोबर. गोष्टी माझ्या मनाविरुद्ध होणार आहेत आयुष्यात आणि त्या मला एक्सेप्ट करायच्या आहेत. मग हे जर लहानपणापासूनच नाही शिकवलं गेलं ना, की मग अशीच मुलं मोठी झाल्यानंतर गर्लफ्रेंडनी नाही म्हटलं म्हणून मग नस कापायच्या धमक्या देतात. कारण ओके. acceptance च नाहीये. माहितीच नाही की नाही म्हटल्यानंतर एखादी गोष्ट नाही मिळणार. तर त्याच्यासाठी रडणं माहितीये, की त्याच्यासाठी मी माझं डोकं फोडून घेईन, मला सगळं करून घेईन, पण मी ते मिळवेन. करेक्ट. सो मला तू जसं म्हटलास ना, की काही गोष्टींचा तुम्हाला त्रास पण दिला पाहिजे, तर हा नाहीचा त्रास तर नक्की दिला पाहिजे पालकांनी बाळांना. की तुला जर हवंय ना चॉकलेट, तुला नाही मिळणार. आणि येस, जर तू हे एक्सेप्ट करतोय शांतपणे, तर मी उद्या तुला 2 चॉकलेट आणून देईन. पण पहिल्यांदा यू स्टार्ट एक्सेप्टिंग. सो दॅट काय होतं, की बाळाला हे कळतं, की अच्छा, मी एक्सेप्ट केल्यानंतर मला परत मिळू शकतं. सो त्या गोष्टीने माझं एक्सेप्टन्सचं बिहेवियर वाढतं. आणि मग हळू-हळू हे होतं, की एक्सेप्टन्स ही हॅबिट होऊन जाते. की हां, ठीक आहे, एखादी गोष्ट नाही ना, तर नाही, ओके. हे जेव्हा तुम्ही शिकता ना, की त्याच्या मागचा त्रास कमी झाला, की त्या गोष्टीचं ऑब्सेशन पण कमी होतं. ते मिळत नाही म्हणून त्रास जास्त असतो, म्हणून तुम्हाला जास्त ऑब्सेशन वाटतं त्या गोष्टीचं. सो दिस इज द अगेन मी म्हणेन, की लूप आहे. तो एका कुठेतरी मुद्द्याला कट केला पाहिजे. खरंय, खरंय. हा खरंच लूप आहे एक प्रकारचा. आणि जे तू मगाशी म्हटलीस ना, की ते शिप देणं खरं तर तिथं त्यावेळेला ते इमोशनल होऊन किंवा ममतेनं किंवा ते म्हणतो ना, ते त्या गोष्टींनं झालं असतं. आणि तिथं न देणं हा विचार करून की तो एक्सेप्टन्स वाढेल किंवा नाही समजलं पाहिजे, हे प्रेम आहे किंवा ही ममता नाहीये, हे प्रेम आहे. सो त्याचा ऍट द एंड असंच आपण म्हणूयात की त्याचं पालकत्व हे प्रेमपूर्वक करूयात. ना की काय म्हणतोय ते ममता, माया, मोह वगैरे किंवा मोह ही जी गोष्ट आहे तू मगाशी म्हटलीस ते पूर्वक करूयात. कारण त्यांना अल्टिमेटली रुईनच होणार आहेत गोष्टी, राईट? सो एक्झॅक्ट. ओके. अजून याबद्दल काय सांगशील की काही युअर फायनल नोट्स और मार्क्स रिमार्क्स ऑन दॅट? फायनल रिमार्क्स म्हणजे मी हेच म्हणेन, की यार गरज आहे ही ॲटलीस्ट बेसिक थिअरी तरी प्रत्येक पालकापर्यंत पोहोचवण्याची. उलट मी तर म्हणणार आहे, आता आपण या टप्प्यात आलोय, की आपल्या सोबतचे कितीतरी लोक आता नव्याने आई-बाबा होऊ घालतायत. तर त्यांना पण त्यांच्यासाठी पण हे खूप मोठं चॅलेंज आहे आणि त्यांनी त्या गोष्टी शिकायला सुरुवात केली पाहिजे. मग इट कॅन बी एनिथिंग. यू कॅन यूज एनी सोर्स फॉर इट. तुम्ही पुस्तकं वाचायला सुरुवात करा पालकत्वाविषयीची. तुम्ही पॉडकास्ट बघायला सुरुवात करा. तुम्ही सायकियाट्रिस्टला जाऊन भेटा, त्यांना विचारा. चाइल्ड सायकॉलॉजिस्टकडे जावा. व्हॉटएव्हर इट इज, पण तुम्ही तुमचे मार्ग शोधून काढा आणि बदला. मी मी पुन्हा पुन्हा हेच सांगेन, की आणि मी त्याहीपेक्षा म्हणेन, की आपल्या वयाची मुलं आता मी जास्त रिलेट करू शकते. मी माझ्या देवीशीच आहे. पण माझ्या वर्गातल्या बऱ्याच मुलींना आता बाळं होतायत. सो त्या आया होणार आहेत. आणि मला या गोष्टीचं खूप हे वाटतं, की अरे माझ्या वयाची, माझ्या मेंटॅलिटीची, माझ्या एवढीच एखादी मुलगी जर आता आई होणार असेल, तर तिची रिस्पॉन्सिबिलिटी कुठल्या वयात कुठली आहे? सो तिने किती तयार असलं पाहिजे त्या सगळ्यासाठी. एका अख्खा जीव तुमच्यावर आहे. तो कसा घडणार आहे, त्यानं कसं घडलं पाहिजे, या सगळ्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. तर तुम्ही किती रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. त्याही पलीकडे मी तर म्हणेन, की पालकांची जी भांडणं होतात घरात आणि ते बाळांसमोर होतात, तो खूप मेजर पॉइंट मला वाटतो. म्हणजे मला नाही आठवत की माझे आई-बाबा कधी माझ्यासमोर भांडलेत. पण जेव्हा तुमचे आई-बाबा तुमच्या डोळ्यासमोर भांडतायत, ते मुलगा का नाही शिकणार एखादा शब्द त्यातला? का नाही शिकणार ते अग्रेशन?
ऑब्व्हियसली. आणि लहान मुलं मॉडेलिंग करतात. बरोबर. किती फास्ट मॉडेलिंग करतात. तुम्ही एखादी गोष्ट त्याला करून दाखवा, दुसऱ्या दिवशीपासून ते फॉलो करणं सुरू होतं. सो जेव्हा त्यांच्यापर्यंत तुम्ही खूप चांगले एक्झाम्पल्स इस्टॅब्लिश नाही करत आहात वागण्याचे, तोपर्यंत त्या मार्गावरून ते नाहीच चालणार. सो त्यासाठी यू हॅव टू बी फर्स्ट, की जे तुम्ही सगळं व्यवस्थित कराल आणि तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा चांगले असाल, सो दॅट तुमची बाळं पुढे जाऊन तुमच्याकडे बघून चांगलं होतील. सो इट्स अ व्हेरी बिग रिस्पॉन्सिबिलिटी. मी म्हणेन की त्याला रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून घ्या आणि बी रिस्पॉन्सिबल फॉर इट. सगळ्यात महत्वाचं. तर काही पलीकडे जाऊन एक गोष्ट अशी असते ना, की आता जेव्हा पालकत्वाबद्दल बोललं जातं, तेव्हा जुनी माणसं हे पटकन म्हणून जातात, की आम्ही काय पोरं घडवलीच नाहीत का? किंवा आमची पोरं काय घडलीच नाहीत का? आम्ही हे असलं काय फॉलो नाही केलं, मग ते काही बिघडलीच का? नाहीत बिघडली. कारण एखादी गोष्ट बिघडण्यासाठी किंवा घडण्यासाठी फक्त पालकत्व नाही, इतरही खूप गोष्टी महत्वाच्या असतात. तुमच्या बाळांना चांगले शिक्षक मिळाले, चांगल्या शाळा मिळाल्या, चांगले पियर्स मिळाले, मित्र चांगले मिळाले, पुस्तकं चांगली मिळाली, ती पुस्तकं वाचायला शिकली, किंवा समाज चांगला मिळाला, मुलं चांगली घडली त्यांच्या पुढे जाऊन. पण हे प्रत्येकाच्या नशिबात नाही येणार आहे. मी म्हणेन की तू जसं म्हटलास ना, की चांगलं माणूस होण्यासाठी जे कॅपेबल होणं असतं, ते होत असताना जर का खूप काही चॅलेंजेस येणार असतील, तर चांगल्या पेरेंटिंगमुळे ते 100चे 50 होतील ते चॅलेंजेस. सो दॅट तुम्ही खूप पटकन चांगला माणूस बनू शकता. तुम्ही पटकन स्वतःला मॅनेज करू शकता. तुम्ही तुमच्या आयुष्यातले प्रश्न पटकन स्वतः छान करू शकता. किंवा तू जसं म्हटलास, की आयुष्याचा उत्सव करायचा असेल, तर त्या उत्सव करण्याच्या मार्गावरचे अडथळे कमी कुठे होतील, तर पेरेंटिंगमध्ये होतील. तर तुमचं पेरेंटिंग चांगलं असेल तर. सो पेरेंटिंग इज नॉट अ सोल्युशन, आय नो दॅट. पण इट्स अ काइंड ऑफ प्रिकॉशन, जे आपण प्रत्येकाने घेतली पाहिजे. नाही, खरं तर मला विचारशील तर माझ्या दृष्टीने खरंच ते सोल्युशन आहे. कारण ते फंडामेंटल गोष्ट आहे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातली. आणि खरंच जसे तू मगाशी म्हटलीस ना, की चाइल्ड मस्ट लुक अप टू हिज फादर और हिज मदर, की त्यांच्याकडे बघून ते शिकतं. आणि ते खरंच शिकतं ते, बरं का. सगळं इमिट करत असतं, कॉपी करत असतं. इव्हन भाषा शिकणं किंवा काहीही शिकणं, ते फक्त कॉपी करत असतं सगळ्या गोष्टी. सो तुम्ही काय कॉपी करताय किंवा सॉरी काय पेस्ट करताय त्यांच्या मनामध्ये हे नक्की बघा. कारण त्यानंतर पुढे जाऊन अशी येणार आहे AI वगैरे ना, की तुम्हीच शिकवलं होतं हे, आमचं काही नाहीये. राईट. सो कधीतरी आमच्या पप्पांना, आम्ही एकदा पप्पा मम्मींना त्या दिवशी बसलेलो, मी तेजा आणि वगैरे आमचं असंच चाललेलं खेचायचं. तर बोलता बोलता म्हटलं की "होय, काय कॉन्ट्रीब्युशन तुमचं आमच्या ह्याच्यात पालकत्व वगैरे, आम्ही शाळा चांगली मिळाली तिथं कंटिन्युअसली होतो वगैरे", लिटरली हे असं आमचं बोलणं झालं. त्याचं कारण होतं की ऍडोलसन्स नावाची एक वेब सिरीज, वेब डॉक्युमेंटरी काइंड ऑफ वेब सिरीज आहे ती, जी की ब्रिटिश प्राईम मिनिस्टरनं त्यांच्या पूर्ण सगळ्या देशातल्या शाळांमध्ये दाखवायला सांगितलेली. तूही बघ नंतर. तर त्यात तो मेजर मुद्दा मला हाच वाटतो की पालकत्वाचा. आणि तिथूनच खरं तर ते कुटुंब, आणि कुटुंब, द फॅमिली इज नथिंग बट द फंडामेंटल युनिट ऑफ एनी सोसायटी और परहॅप्स दी होल कंट्री, राईट. तर तीच झालं नाही तर मग ते राष्ट्र, त्यातली माणसं, तो देश वगैरे हे फार फार पुढचं आहे. ते कधी घडणार, कसं होणार? सो आधी ते एक छोटस युनिट सुंदर करूयात, भारी करूयात. त्यानंतर मग बाकीच्या गोष्टी, समाज वगैरे इकडे जाऊयात. सो खरंच गरजेचं आहे, तिथून सुरुवात केली पाहिजे. आणि मला खरंच वाटतं म्हणजे लोकांनी देश वगैरे बदलायच्या गोष्टी बोलण्याआधी, करण्याआधी काइंड ऑफ इकडं जरा खरं तर लक्ष द्या. कारण त्या बहुतेक पालकत्वात त्याचं ते फंडामेंटलिझम लपलेलं आहे आणि तिथून ती सुरुवात होऊ शकते छान, राईट. खरं. येस. व्हेरी. सो ऑन दिस नोट आपण हे आजचं आपलं डिस्कशन इथं थांबवूयात. पण छान वाटलं मला खूप, काइंड ऑफ महिन्यातनं असं बोलून आपण मीटिंग केली खरं तर. आणि मला पण त्याच्यात मजा आली. yes, I really enjoyed this. आणि hope so those who will listen, they will also enjoy this discussion. Perhaps it's not enjoy, तर at least ते छान वाटेल की ओके काहीतरी सुरू आहे यांचं चांगल्यापैकी चांगल्या विषयावरती. आणि भेटत राहू, आपण बोलत राहू. कारण हा विषय केवळ इथं थांबणार नाही. इव्हन एक एक आयाम त्यातली घेऊ आपण पुढे जाऊन. म्हणजे पालकत्वात काही चुका आहेत हे 1 तास बोलू कंटिन्युअसली. त्यानंतर आपण आत्ताचा फक्त स्केलेटन आपण दिलंय, सांगाडा फक्त त्या लोकांना दिलाय की असं असं अनुक्रमणिका दिलीये. त्यातला प्रत्येक चॅप्टर नंतर ओपन करू आपण खरं तर.
पण एकूणच मला विचारशील तर आय रिअली एन्जॉय. होप सो द सेम थिंग इज देअर फ्रॉम यू, राईट? या तुझ्याकडून. मला मजा आली. सो खूप दिवसातून. बाकी भेटत राहू, बोलत राहू, Yes. आणि सगळ्यात महत्वाचं हे सांगत राहू. जे तू मगाशी म्हटलीस ना की तुझ्या बोलण्यात की तुमची कुठं मुलं आहेत किंवा तुम्ही कशाला सांगताय वगैरे वगैरे. बट ऍटलिस्ट आम्हाला माहिती आहेत की ह्या गोष्टी आम्ही वाचल्यात, अभ्यासल्यात. तू सायकोलॉजी अभ्यासली, सो ते ते एक व्यक्तीपासूनच सुरुवात होतं, राईट? ते मानून अगदी. त्या सगळ्या गोष्टी. सो चाइल्ड सायकोलॉजी तू अभ्यासलीस, ती माहिती करून घेतलीस. सो ती सांगणं, आणि शहाणा तोच असतो जो दुसऱ्याच्या अनुभवावरून शिकतो. त्याला माहिती आहे त्याच्यावरून. कशाला तुमचं चाइल्ड रुईन करायचंय आणि त्यानंतर तुम्हाला शिकायचंय. सो ज्यांचं झालंय किंवा ज्यांच्या केस स्टडीज उपलब्ध आहेत ते शिकून आम्ही सांगतोय, तर लेट्स लेट्स लर्न दॅट अँड लेट्स इम्प्लिमेंट दॅट इन टू द लाईफ, अँड लेट्स क्रिएट अन इम्पॅक्ट into the society, and first of all into your child, into your parenting, and then into society, and ultimately it will suddenly create an impact to the nation at the end, right? येस, शुअर. या, सो छान वाटलं. तुला काही सांगायचं शेवटी? नाही. मी ऍक्च्युली छान वाटलं मला सुद्धा, आणि मला असं खूप मनात होतं की माझं बसाबस बसाबस कोणाला तरी सांगावं. तर ते फायनली मी सांगून टाकलं. मला छान वाटतंय. गुड.